सरकार ज्याप्रमाणे मदत देते त्याचप्रमाणे आपण देखील मदत करताय. कशा प्रकारच्या स्वरूपाची मदत आहे आणि काय निकष लावले? सरकार तर जनतेचं मायबाप आहे. सरकार आपलं काम करतच आहे. आम्हीही जनतेला उत्तरदायी आहोत. जनता माझी आहे आणि माझी जनता त्रस्त असताना माझं मन मला सुस्त बसू दिलं नाही. म्हणून खऱ्या अर्थानं शेतकरी उभा राहावा यासाठी मी विनंती केली होती अभय बुत्रावांना. त्यांनी मला माझ्या विनंतीला मान दिला आणि अभय बुत्रा फाउंडेशन आणि अभिमन्यू पवार यांची क्रिएटिव्ह फाउंडेशन या दोन्ही फाउंडेशनच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघातील शेतकऱ्यांना सरकारच्या बरोबरीने मदत करायचं आम्ही ठरवलेलं आहे. आता जीवितहानी झालेली आहे लोकांना. याच्यामध्ये अतिवृष्टीची सोयाबीनला नाही देणार समजा, पण ज्या ठिकाणी तर मनुष्यहानी झालेली आहे, पशुहानी झालेली आहे. पशुहानीमध्ये गाय आहे, म्हैस आहे, बैल आहे, शेळी आहे, कोंबडी आहे, सगळेच पशु आले. यांना सरकार जेवढी मदत देत आहे तेवढी आम्ही मदत देणार आहोत. जसं उदाहरणार्थ जीवितहानी झालेली माझ्याकडे 3 आहेत मतदारसंघामध्ये, तर तिघाला सरकार 4-4 लाख रुपये देतं, तर आमची NGO 4-4 लाख रुपये प्रत्येकाला देणार आहे. बैल गेला 32 सरकार देतं, 32 आम्ही देणार आहोत. म्हैस आणि दूध गाय गेली तर 37,500 सरकार देतं, आम्ही 37,500 देणार आहे. शेळीला सरकार 4,000 देतं, आम्ही 4,000 देणार आहे. कोंबडीला 100 रुपये सरकार देतं, मी 500 रुपये कोंबडीला देणार आहे. जेणेकरून खऱ्या अर्थानं ते उभं राहिलं पाहिजे. त्याचबरोबर घरामध्ये जे पाणी शिरलं, जी घरं पाण्यामध्ये होते त्यांना सरकार 10,000 देते, आमचे 10,000 रुपये त्यात ॲड. घर पडलं आहे, भिंत पडली आहे, माळून पडलं आहे, 4,000 सरकार देते, 4,000 आम्ही देणार आहोत. एकूण डायरेक्ट मनुष्यांना जिथं त्रास झालेला आहे या पुरामुळं याच्यामुळं त्या ठिकाणी एक मदत करून दिलासा देण्याचं काम किंवा उभा करण्याचं काम या निमित्तानं करतोय. उदाहरण समजा एका शेतकरी 2 बैल होते, एक बैल वाहून गेला, एक बैल तो पुसू शकत नाही, दुसरा बैल घेऊ शकत नाही, त्यामुळे त्याला दुसरा बैल घ्यावा आणि शेती आपली कामाला लागावी यासाठी ही मदत आहे. एखादी म्हैस दुभती गेलेली आहे एका शेतकऱ्याची, लेकरं घरात लहान लहान दुधाचे आहेत, ते लेकर दूध तुटलं, म्हैस पण वाहून गेली, सरकारचे पैसे 37,500 आले, ते खर्चून पार करतील दिवाळीमध्ये. 37,500ला म्हैस येतच नाही, 60,000च्या खाली म्हैसच नाही कसलीच. 37,500 सरकारचे, 37,500 आमचे. 100% तो म्हैस घेईल, दुधाला दूध येईल आणि मग त्याच्या जो काही एक टाईम दूध विकतो सारा शेतकरी, एक टाईम घरी खातो, त्याला त्याच्या पैशाचा धरा राहील. एकूण खऱ्या अर्थानं शेतकरी उभा राहायला पाहिजे असा प्रामाणिक प्रयत्न मी माझ्या जनतेसाठी करतोय. एवढंच मला याचं म्हणायचं. या कार्यक्रमाचं नियोजन किती तारखेला होणार आहे? 15 तारखेला माननीय हरिभक्त परायण गहिनीनाथ महाराज औशेकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे आणि आपले शेतकऱ्याचे खऱ्या अर्थानं हितैषी असलेले बीबी ठोंबरे साहेब यांच्या शुभास्ते हे वाटप होणार आहे. खरडून गेलेल्या जमिनीसाठी काही विशेष खरडून गेलेल्या जमिनीसाठी शासनाच्या माध्यमातून 47,000 रुपये आपण देणार आहोत आणि नरेगाच्या माध्यमातून साधारण 3 लाख रुपये, साधारण 3,48,000 3.5 लाख रुपये या निमित्तानं हेक्टरी मिळणार आहेत. सर्वे करताना आता काही आता ठीक आहे, सर्वे करताना काय अडचणी येत आहेत. मी आता अधिकाऱ्याची तुमची प्रेस झाली की लगेच अधिकाऱ्याची बैठक बोलवलेली आहे. ज्यांना कुठं अडचणी येत आहेत त्यांनी माझ्या कार्यालयात संपर्क करायचा आहे. अधिकाऱ्यांना पण दोष देण्यात मतलब नाही. तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, अधिकारी गेल्या महिन्याभरापासून डोळ्यात तेल घालून काम करतायत, रस्त्यावर काम करतायत. रविवार बघितले नाही, शनिवार बघितले नाही, सुट्टी बघितली नाही. अधिकारी काम करतायत. अधिकाऱ्याचं मनोबल कृपया खचू देऊ नका. अधिकाऱ्याचं मनोबल वाढेल असं आपण वक्तव्य करावं अशी माझी विनंती आहे. हां, ते काय झालेलं आहे की काही ठिकाणी रँडमली विमा कंपन्या आणि शासकीय अधिकारी प्लॉट पाहत आहेत, ते 12 प्लॉट पाहत आहेत. तर काही ठिकाणी यील्ड जास्त आहे. मी सांगितलं की बाबा 18 प्लॉट पहा, 18 प्लॉट पहा म्हणून 6 प्लॉट आणखी मी विनंती केली कलेक्टरांना. ते 6 प्लॉट वाढलेत, त्यामुळे रँडमली 12 प्लॉट 18 प्लॉट बघितले जातील आणि त्याचा ॲव्हरेज काढून शेतकऱ्याला भरीव मदत मिळेल असा माझा प्रयत्न आहे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.